मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय बुधवारी सुट्टी असते आणि ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही। मी स्वतः मार्गदर्शन करतो, माझ्या मार्फत कोणीही मार्गदर्शन करत नाही। यंत्रसिद्धी वाटप सुरू झालेली आहे। ज्यांना हवं असेल 6x11 इंचाचं पाकिट, पुष्कळश जण या पाकिटाची साईज लक्षात घेत नाही आहे। तर साईज ही 6x11, त्याच्यावर 25 रुपयाची पोस्टाची तिकीटं लावा, चांगली चिटकवा, त्याच्यावर आपला पत्ता लिहा, माझा पत्ता मुळीच लिहू नका। ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घाला आणि त्याच्यावर विश्व ज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र 425508 हा पिनकोड नंबर आणि 9850051558 हा मोबाईल नंबर असं लिहून ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घाला आणि ते पाकिट जे माझ्या पत्त्याचं आहे ते स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवा। आपल्या पाकिटामध्ये आम्ही 3 यंत्रसिद्धी घालून पाठवून देऊ। ते आपल्याला काच फ्रेम करावी लागणार आहे, अशी चालणार नाही। कुठल्याही दिशेला लावली तरी चालेल, श्रद्धा असेल तरच मागवावं, इतरांनी मागवू नये। सर्व सिद्धी कार्यालय, लक्ष्मीकारक यंत्र असं असताना परमभाग्य लक्ष्मी कवच असे 3 यंत्र आहेत। तिघाची साईज ही ज्योतिषशास्त्राप्रमाणे ठरलेली आहे। आपलं कुठलाही शाप असो, कुठलाही व्यवसाय असो, सर्वांना चालणारी आहे। आपण नोकरदार असाल तर घराच्या पहिल्या हॉलमध्ये लावण्याचं ही लावावे लागतील आपल्याला। देवघरात लावण्याची ही यंत्रसिद्धी नाही, कारण हे ग्रहाधीन आहे। ग्रहावर आधारित, ग्रहाच्या सान्निध्यात ज्योतिषशास्त्राची मान्यतावर अशी ही यंत्रसिद्धी आहे आणि हे आम्ही अभिमंत्रित करून देत असल्या कारणाने आपल्याला कुठलीही प्रतिष्ठापना वगैरे पूजापाठ करण्याची गरज नाही। आपण ती स्थापन केल्यावर कुठल्याही दिशेला, कुठल्याही दिवशी, कुठल्याही मुहूर्ताला केव्हाही लावू शकतात। असो, ज्यांना हवी असेल त्यांनी ही मागवावी, कारण आता यंत्रसिद्धी थोडी राहिलेली आहे। कारण दिवाळीला या यंत्रसिद्धीचं आगमन झालं होतं, तोपर्यंत होतं। आता दुसरा जी खेप यंत्रसिद्धीची तेवढा विलंब होणार आहे, हे लक्षात घ्या। असो, आजच्या कार्याचा विषय हा ज्योतिषशास्त्राचा आपण घेत आहोत। विवाहाच्या विषयी परिपूर्ण मार्गदर्शन कसं काय असते त्याविषयी आपण परवाचा विषय हाच घेतला होता आणि मध्यंतरी आपण जो घेतला तो निवडणुकीचा घेतला होता, नगराध्यक्षाचा। पुन्हा निवडणुकीचा विषय आपण उद्या घेणार आहोत। आज आपण चाललो आहोत रावेर यावल मार्ग ते जळगाव। हा आमच्या कारमधून मी व्हिडिओ जारी करीत आहे, मार्गदर्शन आपल्याला करत आहे। मार्गदर्शन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। एक काल थोडंसं साफसफाई करत असताना स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचं साहित्य जे आहे, लिखित साहित्य, अनमोल साहित्य असं मला अवगत झालेलं आहे। ते यथावकाश मी मार्गदर्शन स्वरूपात प्रसिद्ध करणारच आहे। ते साहित्य असं आहे की कुंडलीमध्ये 12 भाव असतात, 12 स्थानं असतात आणि 12 ग्रह असतात। आता प्रत्येक भावाचा विचार करून त्यामध्ये मंत्रसिद्धी तयार झालेली आहे। ती ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने असल्या कारणाने आणि ती मंत्रसिद्धी गुवाहाटीमध्ये असत असताना त्यांनी तिथे जुन्या बाजारामध्ये जी काही पुस्तकं घेतली होती, किताबं घेतली होती, त्याच्यातून ती अवगत झालेली, त्याच्यात नोंद केलेली आहे। आता त्याच्यावर तारीख जी टाकली गेलेली आहे ती जवळजवळ 20 वर्षापूर्वीची आहे। म्हणजे ती असताना
त्यामुळे तिलाही आठवण नाही राहिली आणि मलाही आठवण नाही राहिलं. अशा योगाने हे बाजूला पडले मंत्रसिद्धी. पण ही मंत्रसिद्धी आता अवगत झाल्या कारणाने आम्ही ती प्रसिद्ध करणार आहोत, तुम्हाला मार्गदर्शन स्वरूपात देणारच आहोत. विवाहस्थानाचं प्रश्न आपण आज घेणार आहोत. तर विवाह बघत असताना नुसता विवाह होईल की नाही हे बघायचं नसते. विवाह व्हायला आणि करायला फार काही प्रयास पडतात असंही काही नाही. तुम्ही कसंही मोठ्या शान शौकीमध्ये विवाह करू शकतात, रजिस्टर विवाह करू शकतात, जातीपातीच्या पद्धतीप्रमाणे तुम्ही विवाह करू शकतात. परंतु याच्यामध्ये विवाह जसा करणं महत्त्वाचं आहे तसं विवाह टिकणं पण महत्त्वाचं झालेलं आहे आजकाल. कारण की काय झालं आहे, आता पूर्वी पुरुष कमवत होता, स्त्री ही घरकाम करण्यात दक्ष राहत होती. आता पुरुषही कमाई करतो आहे, स्त्री पण कमाई करते आहे. आणि वेगळे पण आलेलं आहे पुन्हा. तिथे मग काही सासू सासरे नसतात, आई वडील नसतात, कोणी नातेसंबंध नसतात, कुठे फ्लॅटमध्ये राहतात. आणि मग यांची भागदौड सुरू होते विवाह झाल्यावर. पत्नी नोकरी करता घाई असते, पतीची पण नोकरी करता घाई असते. कधी दिवसा नोकरी असली तर संध्याकाळी येतात, संध्याकाळी थकून भागून येतात. वैतागवाडीसारखे जीवन तयार होते. काहींची दिवसा पाळी असते नोकरीची, काहींची रात्री पाळी असते. त्याच्यातही मग संसाराची घालमेल होत असते आणि तो संसार सुखाचा होत नाही. आता याच्यामध्ये काही वेळेला पुरुषाची नोकरी सुटली तर मग बाईवर सगळं बर्डन येते. आणि बाईवर बर्डन आल्यावर मग तिला विचार तिचे माहेरचे किंवा मित्रसंबंधी, मग तिथे वादगीत होतो. वाद झाल्यावर मग विभक्तपणा तयार होतो मनातून. मग मीच कमविते आहे हा अहंगंड तयार होतो. आणि मग ती जी आहे मुलगी आई वडील सोबत नसल्या कारणाने, सासू सासरे सोबत नसल्या कारणाने, समजवणारे कोणी नसल्या कारणाने ती तडकाफडकी निर्णय वेगळे होण्याचा निर्णय घेते. आणि वेगळे होण्याचा निर्णय घेत असल्यानं मग आपल्याला कळते की मग पुढची परिस्थिती ही अत्यंत भयावह होते. आधीच त्याची नोकरी सुटलेली, घर भाडंही देऊ शकत नाही. कारण बहुतेक अंशी नवीन नवीन नोकरी असते तर भाड्याचीच घरं असतात, भाड्याचीच रूम असते, भाड्याचाच फ्लॅट असतो, आईवडिलांचा सहारा असतो तेवढाच. आणि मग मुलगी जर वेगळी झाली तर मग पुन्हा दुसरा विवाहाचा प्रश्न पडतो. आता हा काही जाती समुदायामध्ये एकतर्फी घटस्फोटही चालतो, किंवा एखाद्या बॉन्डवर लिहिलेले चालतो, किंवा एखाद्या जातीपाती समूहाच्या पंचायतीने घटस्फोट धरला जातो कायदेशीर. परंतु अग्रवाल समाज झाला, वैश्य सोनार झाले, ब्राह्मण झाले, इतरत्र ज्याला उच्च जाती म्हटलं जाते त्यांना मात्र कोर्टाच्या परवानगीशिवाय घटस्फोट घेता येत नाही. आणि ह्या कोर्टात आता अशा केसेस जर आपण पाहिलं तर ह्या 20 वर्षामध्ये, 20 वर्षापूर्वी काही घटस्फोटाच्या केस फारशा नव्हत्या. परंतु आता एकंदरीत जर पाहिलं प्रत्येक कोर्टात तहसीलदार तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी आपण जर पाहिलं गेले तर हे अधिकाधिक घटस्फोटाच्या केसेसची संख्या वाढू लागलेली आहे. आणि मग त्याच्यात वैरदावा निर्माण होते, शत्रुत्व निर्माण होतो. एक पक्ष घटस्फोटासाठी अर्ज करतो, दुसरा पक्ष घटस्फोट देणार नाही म्हणून भूमिका घेतो. म्हणजे इथे शत्रुत्व निर्माण होते आणि मग कुरघोडी करण्यासाठी आणि हे केसेस चालवल्या जातात. त्याच्यामध्ये मग वकील मंडळी असते, तारखा सुरू होते. आणि मग काही वर्षभरात, 2 वर्षभरात किंवा 5 वर्षभरात निकाल लागलेला मला ते आठवत नाही. 8-8, 7-7 वर्ष निकालाला लागतात. आता 7-8 वर्षांनी निकाल जर कोर्टाचा लागला तर निकाल लागला कबूल आहे, पण निकाल लागल्यावर वय वाढते ना. आधीच उशिरा झालेलं लग्न, 30-35 वर्षावर जर लग्न झालेलं असेल तर मग 40-45 वर्षे लग्न कसं काय होईल. तशा मुली मिळाल्या पाहिजे किंवा मुलंही मिळाली पाहिजे. आणि त्यावेळेला नोकरीचा प्रश्न, व्यवसायाचा प्रश्न तोही विचारात घ्यायला पाहिजे. आता ते ह्या ठिकाणी जर मुलांचेच वय 40-45 जर झाले असेल,
मुलीचं वय 40च्या घरात असेल, 38च्या 35च्या घरात असेल, तर त्याचे आईवडीलही त्याच प्रमाणात वृद्धापकाळात जात असतात. म्हणजे आसरा देणारे, पाठिंबा देणारे, समजवणारे ते पण कमकुवत होत असतात. आणि आजकाल तर इतकं झालेलं आहे की समाज हा लक्ष देत नाही की जाती समूहामध्ये आपण लग्न जमवावं की ठेवावं. कारण विवाह हा असा नाजूक परिस्थितीत झालेला आहे की तुटण्याच्या उद्देशात असतो आणि मग मध्यस्थाला बोलणी खावी लागते, मध्यस्थाला दोषारोप दिला जातो. म्हणून मग आता मध्यस्थी करणारे फार कमी झालेले आहे. आणि जर आपण विवाह मंडळी घेतले तर विवाह मंडळातून कितपत यश येते हा एक प्रश्न आपण पाहायला हवा, बघायला हवा. गॅरंटी तर याच्यामध्ये मिळणं शक्यच नाही आणि कोणी घेणंही शक्य नाही. म्हणून हे सगळं जर आपल्याला पाहायलाच असेल तर ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला कळते. आता हे कळते कसं? आता पहा, एखाद्या मुलाची पत्रिका माझ्याकडे आली तर त्याला कोणती पत्नी मिळणार आहे त्या मुलाकडच्यांना माहीत नाही, मला पण माहीत नाही. पण मुलगी कशी मिळणार आहे, काय मिळणार आहे का, हेच थोडंसं भाकीत आपल्याला भरपूर सत्यताकडे जाण्याचं भविष्यवाणी आपल्याला कळून येते. एखादी मुलगी माझ्याकडे आली, तिने विचारलं की मला पती कसा मिळेल, तर त्याचं आपल्याला या ठिकाणी सांगता येते. आता एखाद्यामध्ये पत्रिकेत दोष असला आणि तो दोषात्मक स्थळ असलं आणि ते मिळणार असलं तर मग काय करणार, हा एक प्रश्न तुमच्या पुढे उभा राहील. आणि मी पण तुम्हाला मार्गदर्शन करताना त्याचं मार्गदर्शन करीतच आहे. कारण मग अशा वेळेला काय करावं लागते की मग कुंडली मिलन करूनच विवाह करावा लागतो, गुणमिलन नाही. कारण गुणमिलन ही पंचांगापुरती, एका कोष्टकापुरती ही गोष्ट आहे. आणि त्या गुणमिलनामध्ये प्रत्यक्ष ग्रह बघितले जात नाही, प्रत्यक्ष कुंडली काढून बघितली जात नाही. खास करून विवाहाची कुंडली तर काढलीच जात नाही त्याच्यामध्ये. आणि म्हणून खऱ्या अर्थाने जर बघायला गेले आपल्याला विवाह करायचा आहे तर विवाह हा काही घटका 2 घटकाचा खेळ नाही आहे किंवा वर्ष 2 वर्षाचा खेळ नाही, संपूर्ण आयुष्याचा खेळ आहे. आणि संपूर्ण आयुष्याचा खेळ असताना तो आपल्याला वंश निर्मितीसाठी, पुढच्या पिढीसाठी चालणार आहे. म्हणजे आपल्याला किती नाजूकता या प्रश्नाबाबत बघायला हवी, किती महत्त्व या घटनेला आपण द्यायला हवं, याचं महत्त्व आपल्याला कळायला हवं. पुष्कळसे जण आमच्याकडे जवळजवळ 99% लोक आता पूर्वी येत होते की आम्हाला वरवरचंच बघायचं, आम्हाला काही खोलवर जाऊन बघायचं नाही. आता त्यांचा उद्देश फक्त दक्षिणा कमी लागते म्हणूनच असतो, बाकी काही नसते. DJ 50,000चा लावतील, फटाके फोडतील 10-20 हजाराचे, घोडा घेतील 25,000चा, इतर रोषणाई करतील 50-1 हजाराची, कपडे होतील लाखो रुपयाचे. याच्यावर खर्च करत असतात. परंतु जे काही महत्त्वाची भूमिका आहे, जे काही ज्याच्यावर आपल्यावर संसार आधारला जात आहे, त्या परीक्षणासाठी तुम्ही तात्पुरतं बघा, तात्कालिक बघा, हा शब्दच तुम्हाला धोक्यात घालणार आहे. तसं न बघता अगदी खोलवर बघा, ही अशी तुमची मनोवृत्ती असायला हवी. लागल्यास गुरुजी तुम्ही 2 दिवस 3 दिवस जास्त वेळ घ्या, परंतु खोलवर बघून आम्हाला अचूक मार्गदर्शन करा असं आपणाकडून आम्हाला हवं असते. परंतु काही लोक असे असतात. आता माझ्याकडे कालच एक अशी पत्रिका आलेली होती की बाबा आम्हाला नुसतं सर्वसाधारण सांगा, काही सांगा. आता मग सर्वसाधारण सांगा मी असं म्हटल्यावर मग त्या मुलीला मी म्हटलं का गं, तुझे आईवडील तुझ्या आता लग्न करणार आहे, विवाह करणार आहे, तर मग खर्च येणार आहे, तो खर्च तुझ्याजवळ नाही आहे. तुझ्याजवळ आईवडिलांना ब्राह्मणाला किंवा आम्हाला आमच्यासारख्या ज्योतिषशास्त्रांना दक्षिणा देण्यासाठी पैसे नाही, तर मग तुझं लग्न तू कसं काय करणार आहे? आणि माझ्याकडे जर स्थळ जर आलं तर मी कोणत्या उद्देशाने तुझ्याकडे आलेलं स्थळ पाठवून, तुझ्याकडे जर पैसाच नाही आहे तर काही तर समारंभ करावाच लागणार आहे की नाही. आणि मग असं जर तुम्ही सांगत असाल तर तुमची कीर्ती ही वेगळ्या पद्धतीने मग होते आणि मग तुमच्याकडे जी स्थळं येणारी असतात ती येतही नाही. आणि आम्हीही तुम्हाला मार्गदर्शन करू शकत नाही किंवा तुमच्याकडे आम्ही स्थळं पाठवू शकत नाही. कारण तुमच्या इथेच कमजोरपणा दिसतो. एखाद्या मुलाचाही कमजोरपणा दिसत असेल तर विवाहासाठी जर पैसे नाही आहे तर मग विवाहाच्या नंतर मग चरितार्थ चालवण्यासाठी पैसे तुला कुठून येणार आहे? त्याच्यानंतर विवाह म्हणजे 2 जणांचं आहे, 2 जणांचं खाणं पिणं, कपडे लत्ते, आरोग्य गिरोग्य सगळं आलं, वंश होणार आहे, त्या मुलाचं डिलिव्हरी सगळंच पुढे वाढणार आहे. मग हे जर तुमच्याजवळ नाही आहे तर मग कसं काय, हा एक प्रश्न येतो. म्हणून चुकीचं मार्गदर्शन करणं आम्हाला तर काही शक्य होत नाही. आणि चुकीचं
किंवा खोटं पण ज्योतिषशास्त्राना किंवा पुजाऱ्यांना सांगायचं नसते. अगदी दिलखुलासपणे मोकळेपणाने सांगायचं असते. आणि आपला संपूर्ण आयुष्याचा प्रश्न तर आपल्या स्वतःचा आहे, परंतु आईवडिलांचा पण प्रश्न याच्यामध्ये आहे, तुमच्या आरोग्याचा प्रश्न आहे, जीवन आयुष्याचा प्रश्न आहे. एखाद्याचा अल्पायुष्य असेल तर मग काय कराल तुम्ही, एखादा अनारोग्य असेल तर काय कराल, एखादा प्रेमयोग अगोदर असला तर मग तुम्ही काय कराल, एखादा स्वभाव जर वेगळा विक्षिप्त असला तर काय कराल, एखादी मानसिक चिंता व्यथा असला तर काय कराल, एखाद्याच्या स्थळामध्ये वेडेपणा असाल तर काय कराल, एखाद्या स्थळामध्ये हिंसपणा क्रूरपणा असेल तर काय कराल. मग अशाचे संसार कसा काय निभावणार आहे. म्हणून याच्यासाठी आपल्याला जन्मकुंडलीच्याच माध्यमातून दोघांचे विवाह हे कसे काय होणार आहे, कसा संसार होणार आहे, अफेअर आहे काही आहे, याच्यामध्ये काही फसवणुकीचा प्रकार गिकार आहे की काय, हे जर करायचं असेल आणि समजायचं असेल आणि अचूक सत्यतेकडे अधिकाधिक आपल्याला जायचं असेल तर कुंडली मिलन करूनच आपल्याला जायचं आहे. मग याच्यासाठी कुंडली अगोदर काढून घ्यावी, मुलाकडच्यांनी अगोदर कुंडली तयार करून घ्यावी, मुलीकडच्या अगोदर कुंडली तयार करायला घ्यावी. म्हणजे ऐनवेळी मग घाई गर्दी होत नाही. मग एका दोघांजवळ कुंडल्या असल्या तर मग काही प्रश्न नाही. पण कुंडल्या फारशा करणारे लोक आता फार नाही आहे. ज्याच्यावर जन्मांक लिहिलेले आहे ह्या कुंडल्या असत्य असतात, त्या विवाह कुंडली मिळण्यासाठी चालत नाही. कॅम्प्युटरच्या ज्या कुंडल्या असतात त्याही कुंडली मिळण्यासाठी चालत नाही, कारण त्याच्यामध्ये विवाहाची कुंडली नसते, संततीची कुंडली नसते, स्वभावाची कुंडली नसते, आयुष्याची कुंडली नसते, आरोग्याची कुंडली नसते, या विविध भावाच्या कुंडली नसत्या. घटस्फोट होईल की नाही त्याच्यातून आपल्याला कळत नाही, किंवा दुरावा निर्माण होईल की ते कळत नाही, सासू सुनाचे संबंध कसे आहे ते कळत नाही. याच्यासाठी आपल्याला भावाधिभाव योगाच्या कुंडल्याच आपल्याला आवश्यक असतात. आणि हे अशा कुंडल्या करणारे ज्योतिष विद्या फार कमी प्रमाणात आहे आणि तेही आता वृद्धजन झालेले आहे. त्यामुळे याचा पुढचा प्रश्न बिकट होणार आहे. कारण ज्योतिषशास्त्र हे सर्वसाधारण शिकणारं शास्त्र नाही आहे. खोलात जाण्याची प्रवृत्ती ज्या व्यक्तीमध्ये आहे, खोलात शिक्षण घेण्याची वृत्ती ज्यांच्यामध्ये आहे तेच शिकू शकतात, अन्यथा ज्योतिषशास्त्र शिकणं दुरापास्त आहे. याच्यासाठी आपल्याला हेच घ्यायचं असते की आपण या ठिकाणी उचित ज्योतिष विद्वांना भेटून आपण मार्गदर्शन घ्यायला हवं. जाणकार ज्योतिषासाठी आपल्याला मार्गदर्शन योग्य येता योग्य मिळणार आहे. असो, आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. पुढचा व्हिडिओ दुसरा घ्या. कोणाला मला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर आपण मोबाईल करून प्रत्यक्ष यावं. रावेरमध्ये आल्यावर लक्ष्मीनारायण मंदिरची बाजू म्हणजे माझी कार्यालयाची बाजू आहे. त्या लक्ष्मीनारायण मंदिराच्या जवळ फुलंवाले बसले असतात ओठावर, त्याच्या मागच्या बाजूत आपण आले की माझं कार्यालय आहे. आणि लक्ष्मीनारायण मंदिर हे विक्रम बोरकर ज्वेलर्स आणि गणेश ज्वेलर्स यांच्या समोर मंदिर आहे. आणि याच्या बाजूला अलंकार बोरकर ज्वेलर्स आहे. अलंकार बोरकर ज्वेलर्स आणि विक्रम बोरकर ज्वेलर्स, तुम्ही तिथे आल्यावर शोरूमच्या आतमध्ये जा, बाहेर उभं राहू नका. अनेक जण बाहेर चौकशी करतात. मी अनेकदा सांगतो, तुम्ही व्हिडिओ पाहताना निदान व्हिडिओ नीट पहा आणि नीट मनन करून त्याचं हे करा. आतमध्ये जा आणि विचारा, आम्हाला गुरुजींकडे जायचं आहे. ती माणसं माझ्याकडे घेऊन येतील, ते निदान मार्गदर्शन तरी करतील. आणि यंत्रसिद्धी पाकिट आता माझ्याकडे काल 4 पाकिटं आले, तर 4ही पाकिट आगडबांबा पाकिट होतं. एक पाकिट 10 बाय 12चं पाकिट होतं. तर 10 बाय 12चं पाकिट कसं काय, आमच्या लहान गाव आहे, पोस्टाची पेटी पण लहान आहे, त्याच्यात जातसुद्धा नाही, आम्ही कसं पाठवणार आहे. तुम्हाला आम्ही पाकिटाची साईज सांगतो आहे, 6 बाय 11 इंच हीच हवी, 6 इंच रुंद आणि 11 इंच लांब, त्याच्यावर 25 रुपयाची पोस्टाची तिकीट. लोक ऐकत काय नाही, मला हाच एक प्रश्न अचंब्याचा पडतो. ह्याच्यामध्ये मग आम्हाला पाठवता येणार नाही, तुमचे पाकिट आम्हाला ती नष्ट करावी लागणार आहे. असो, आजचा कार्य समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला समापन करूया.